प्राध्यापक डॉक्टर इंजिनियर शासकीय अधिकारी बनण्यासाठी मोठ्या महागड्या शाळेमध्ये जाऊन शिक्षण घ्यावे लागते असे काहीच नाही, तर आपली मुले ग्रामीण भागातील आश्रमशाळेमध्ये देखील शिक्षण घेऊन शासकीय अधिकारी बनू शकतात असे मत नांदेडच्या कुंटूर तांडा येथील प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय सुगावे यांनी आपल्या सेवानिवृत्ती कार्यक्रम प्रसंगी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले। मुख्याध्यापक दत्तात्रय सुगावे नियत वयोमानानुसार 31 जुलै रोजी श्रीकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्राथमिक आश्रमशाळा कुंटूर तांडा या शाळेमध्ये 32 वर्ष शिक्षक सेवा करून ते आज सेवानिवृत्त झाले आहेत। त्यानिमित्त त्यांचा आज शाळेच्या वतीने सहपत्नी सत्कार करण्यात आला। सुगावे दत्तात्रय विक्रम मुख्याध्यापक प्राथमिक आश्रमशाळा कुंटूर तांडा या ठिकाणी 1992ला माझी या ठिकाणी नेमणूक झाली असून ही आश्रमशाळा विजाभज गव्हर्नमेंटतर्फे चालते आणि या ठिकाणी निवासी विद्यार्थी असतात। या ठिकाणी पूर्ण आदिवासी समाजाचे एनटी समाजाचे पूर्ण नांदेड जिल्ह्यामधील बऱ्याच तालुक्यामधून या ठिकाणी ज्ञानदानाच्या कामासाठी या ठिकाणी शिक्षणासाठी मुलं या ठिकाणी येतात आणि जे भूतपूर्व आहेत त्या मुलांना इतर राहण्याची खाण्यापिण्याची सगळी व्यवस्थित सोय असल्यामुळे आणि शिक्षणाची सुद्धा व्यवस्थित अशी सोय असल्यामुळं या ठिकाणी यावर्षी तर मी असं सांगेन की जून महिन्यामध्येच या ठिकाणी ॲडमिशन बंद झालेलं आहे। म्हणजे शिक्षण क्षेत्राला एवढं या ठिकाणी योगदान आहे। आमचा पूर्ण स्टॉप प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिकचा जो स्टॉप आहे तो तरुण तडफदार आणि कर्तव्य एकनिष्ठ आहेत। त्यासाठी या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामधून चोहोबाजूकडून या ठिकाणी विद्यार्थ्याचं आगमन असतं आणि या ठिकाणी ती मुलं भरपूर प्रमाणात अभ्यास करतात आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं या ठिकाणची जी मुलं गेलेली आहेत शिकून ते एकदम चांगल्या पदावर MBBS डॉक्टर IAS सुद्धा मुलं या ठिकाणी शिकून गेलेली आहेत। आणि असं माझं म्हणणं आहे की आश्रमशाळा ही एक लोकांच्या मनामध्ये एक भावना वेगळी होती, आश्रम म्हणजे तिथं जाऊन राहावं काय, तसं नाही। परंतु गव्हर्नमेंटनंच या ठिकाणी आदिवासी आश्रमशाळा असल्यामुळं आपली त्या ठिकाणी ज्ञानदानाचं कार्य फार गव्हर्नमेंटनं सुद्धा याच्यावर बारकाईनं लक्ष ठेवून खूप सोयीसुविधा या ठिकाणी विद्यार्थ्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत। आणि माझं एवढंच म्हणणं राहील पूर्ण लोकांना की ह्या शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावं। तानाजी शेळगावकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड।